कमीपणा नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहे आणि त्यांचा आदर्श घेऊनच, त्यांचा आदर्श ठेवूनच आम्ही राज्याचा कारभार करतो आहे. त्यामुळे मी त्यांच्यासमोर नतमस्तक होतो. शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत. लवकरात लवकर शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी उभा राहिला पाहिजे. ही भावना जनसामान्यांची आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची आहे. त्यामुळे त्याच्यावर जास्त आम्ही फोकस करतो आहे. सिंधुदुर्गातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुर्घटना विषयावर होती आणि त्यामध्ये अतिशय झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि मनाला अतिशय दुःख देणारी आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि नेव्हीने जो कार्यक्रम 6 महिन्यापूर्वी तिथे घेतला होता, तो पण एका चांगल्या भावनेने त्यांनी कार्यक्रम घेतला, त्याचं उद्घाटन झालं, लोकार्पण झालं. परंतु दुर्दैवाने तो शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो दुर्घटनाग्रस्त झाला आणि त्यासाठी काल एक महत्त्वाची बैठक आम्ही बोलावली होती आणि त्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्रजी होते, त्याचबरोबर नेव्हीचे अधिकारी, वरिष्ठ अधिकारी होते आणि आपले सर्व अधिकारी होते. त्या बैठकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक 2 जॉईंट कमिटी आपण केल्या. एक जॉईंट कमिटीमध्ये पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला त्याची चौकशी आणि कार्यवाही जी काय आहे आणि दुसरी जी समिती आहे ती त्यामध्ये देखील आपले तज्ज्ञ असतील, ज्यांना शिवाजी महाराजांचा पुतळा बनवण्याचा अनुभव असेल, शिल्पकार असतील, IIT असेल, इंजिनियर आहेत, आर्किटेक्ट आहेत आणि नेव्हीचे अधिकारी असे मिळून दुसरी एक जॉईंट कमिटी केली आहे आणि त्या कमिटीच्या माध्यमातून दोन्ही कामंही जे काही पॅरलल होतील, कारण शेवटी शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत. लवकरात लवकर शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी उभा राहिला पाहिजे. ही भावना जनसामान्यांची आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची आहे. त्यामुळे त्याच्यावर जास्त आम्ही फोकस करतो आहे आणि म्हणून त्यावर अनेक जे शिल्पकार आहेत तेही तज्ज्ञ शिल्पकार एक्सपर्ट जे आहे त्यामध्ये त्यांनाही बोलवलं होतं. आजही मी काही लोकांच्याबरोबर बैठक घेतो आहे आणि तिथला जो क्षतिग्रस्त झालेला पुतळा जो आहे तो लवकरात लवकर उभा राहावा मजबूतीने आणि लोकांच्या मनातल्या भावना ज्या आहेत या भावना तीव्र असल्यामुळे त्याच्यावर जास्त आम्ही फोकस केलेला आहे. या घटनेबाबत आपण दिलगिरी व्यक्त मगाशी केली, तर मात्र दुसरीकडे पुतळ्याच्या उंचीबाबत प्रश्न आहे की उंची आता या पुतळ्याची आणखी दिव्य करणार का? दीपक केसरकरांनी देखील तसं काही मागणी केली आपल्याला. नाही, यामध्ये जी आता तज्ज्ञ समिती आहे तिथलं वातावरण, तिथलं हवामान, तिथला वाऱ्याचा वेग या सगळ्या गोष्टींचा विचार करून आता जो शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा उभा राहील तो म्हणजे कायमस्वरूपी त्याला एकदम मजबूत आणि भक्कम अशा प्रकारचा पुतळा उभा राहील, कारण ही तज्ज्ञ समिती त्यामध्ये निर्णय घेईल. सीएमचा पण प्रश्न असा आहे की विरोधी पक्ष आहेत तुमचे ते खूप आक्रमक झाले आहेत, ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत, मोर्चे काढत आहेत, मौनव्रत ठेवत आहेत आणि तुम्ही माफी मागावी अशी देखील ती मागणी वारंवार करतात. नाही बघा, याच्यामध्ये झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. नेव्हीने तो पुतळा उभारला चांगल्या भावनेने, परंतु दुःख देणारी घटना तर झाली आहे. परंतु मला एवढंच सांगायचं आहे, राजकारण खरं म्हणजे झालेली घटना दुर्दैवी आहे, पण त्याचं राजकारण करणं हेही त्याहीपेक्षा दुर्दैवी आहे. आणि म्हणून विरोधकांना तर अनेक विषय आहेत राजकारण करायला. छत्रपती शिवाजी महाराज ही आपली श्रद्धा आहे, अस्मिता आहे, आपलं दैवत आहे, यावर राजकारण करू नये. आणि जर म्हणाल आपण की अशी मागणी ते करतायत माफीची, तर छत्रपती शिवाजी महाराज हे माझं आराध्य दैवत आहे आपलं सगळ्यांचं. त्यांच्या चरणांवर, त्यांच्या पायावर एकदा नाही 100 वेळा डोकं ठेवायला मी तयार आहे. 100 वेळा त्यांची माफी मागायला मला कुठल्याही कमीपणाचं नाही वाटणार नाही, कमीपणा नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहे आणि त्यांचा आदर्श
घेऊनच, त्याचा आदर्श ठेवूनच आम्ही राज्याचा कारभार करतो आहे. त्यामुळे मी त्यांच्यासमोर नतमस्तक होतो आणि विरोधकांना देखील सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी विरोधकांना देखील सुबुद्धी द्यावी आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा रुबाबदार असा पुतळा लवकरात लवकर उभा कसा राहील यासाठी विधायक काय ते तुम्ही या ठिकाणी विरोधकांनी सांगितलं पाहिजे, सहकार्य